शेतकरी कर्जमुक्ती 2026 आणि शेतकरी बांधवांसाठी अत्यंत मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे. कारण की जी आपली कर्जमुक्ती राहिलेली होती म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचे अजून पर्यंत जे कर्ज थकीत होतं, आता त्याबद्दल शासनाचा मोठा निर्णय या ठिकाणी आलेला आहे. पुन्हा एकदा इतके कोटी पैसे जे आहे ना, हे मंजूर करण्यात आलेले आहे आणि याबद्दलचा जो शासन निर्णय आहे ना, हा जी-आर इथे प्रसिद्ध झालेला आहे. तो संपूर्ण जी-आरमध्ये काय लिहिलेलं आहे, किती थकबाकी असेल, किती शेतकऱ्यांनी ते पात्र झालेले आहेत, याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण की के-वाय-सी बद्दल सुद्धा इथे मोठी अपडेट्स या ठिकाणी आलेली आहे. ज्या शेतकरी बांधवांची के-वाय-सी होत नव्हती त्यांनी नेमकं काय करायचे ते सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करा. बघा या ठिकाणी बघू शकते की हा जो जी-आर आहे हा प्रसिद्ध झालेला आहे. हा 19 ऑगस्ट 2026 रोजी या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती 2026 या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत शासन मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणजे अखेर आता आपलं जे कर्ज आहे ना हे माफ होण्याची ते तयारीत या ठिकाणी असणार आहे. आपण हा जी-आर इथे बघू शकता की हा सहकार विभागाकडून हा जी-आर हा इथे प्रसिद्ध झालेला आहे आणि 19 ऑगस्ट 2026 रोजी हा जो जी-आर आहे ना या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे. यामध्ये प्रस्तावना सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. आपण इथे प्रस्तावना जी आहे ना ही याचा स्क्रीनशॉट काढून इथे वाचू शकता. परंतु जो शासन निर्णय तो या ठिकाणी आपण इथे बघणार आहोत. बघा सन 2026-27 या आर्थिक वर्षात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या अर्थसहाय्य शीर्षलेखात जवळजवळ 20,552 कोटी इतका निधी मंजूर असून सद्यस्थितीत या लेखाशेषात 13,551 कोटी इतका निधी शिल्लक आहेत. या निधीपैकी 4,000 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासन मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. बघा या ठिकाणी जो आहे ना हे 52,552 इथली जे कोटी आहे ना इतका निधी जो आहे ना हा मंजूर असून सद्यस्थिती या शीर्षलेखात फक्त 13,551 कोटी इतका जो निधी आहे ना हा शिल्लक राहिलेला आहे आणि यापैकी जवळजवळ 4,000 कोटी जे आहे ना ते आता शासनाने इथं निधी वितरण करण्याची ते मान्यता दिलेली आहे. म्हणजे शेतकरी बांधवांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. आता ज्या शेतकरी बांधवांचे थकीत कर्ज होते आणि तुम्ही ई-के-वाय-सी केलेली होती आणि तुम्ही आता वाट बघत होता की केव्हा आपलं जे कर्ज आहे ते माफ होईल. तर त्याबद्दल इथे शासनाने जवळजवळ 4,000 कोटी जे आहे ना इतके पैसे जे आहे मंजूर करण्यात आलेले आहे. म्हणजे आता ज्या शेतकरी बांधवांनी ते ई-के-वाय-सी केलेली असेल, ज्यांचं उत्पन्न हे म्हणजे ज्यांचं कर्ज हे 2,00,000च्या आत असेल, अशा शेतकरी बांधवांचं जे कर्ज आहे ना, ते आता इथे माफ होण्याच्या तयारीत या ठिकाणी असणार आहे. म्हणजे तुमचं कर्ज जे आहे ते आता इथे माफ होणार आहे. पुढे बघा सदर खर्च मागणी क्रमांक V2 2435 इतर कृषी विषयक कार्यक्रम 60 इतर 101 शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती 2026 अर्थसहाय्य या शीर्षलेखाखाली सन 2026-27 वित्तीय वर्ष अंतर्गत उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून करण्यात यावा. बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की जो निधी आहे ना म्हणजे 4,000 कोटी इतका जो निधी आहे ना हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जी कर्जमुक्ती योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांसाठी हा जो निधी आहे हा इथे वापरण्यात यावा असं या ठिकाणी ते सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे बघा सदर तरतूद खर्च करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे या अधीनस्थ सहाय्यक निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे या नियंत्रण अधिकारी म्हणून पदाधिकृत करण्यात येत आहे. तसेच लेखाधिकारी अधिक सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना आळकार व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. सदर निधी आळकर करून वेळेत खर्च होईल याची सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दक्षता घ्यावी. तसेच याबाबत अहवाल व खर्चाची माहिती वेळोवेळी शासनाला इथे देण्यात यावी असे याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. मी तुम्हाला संपूर्ण जी-आर आहे ना हा जी-आर इथे तुम्हाला वाचून दाखवलेला आहे आणि जर तुमचे आणखीन काही डाऊट असेल तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा. चॅनलवर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करा. बघा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध इथे करण्यात आलेला आहे. तुम्ही तिथून जाऊन हा जो जी-आर आहे ना हा डाउनलोड करू शकता. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.